2 दिवस तर बिलकुल बरं नव्हतं, पण काय करणार, आज नवमी असल्यामुळे मला पप्पांकडे जायचं होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आंघोळ केली, फ्रेश झाली, तयार होऊन मी ड्रेस बीस घालून मस्तपैकी मी पप्पांकडे जायला निघाली. पण परी तर अजून झोपलीच होती, तर तिला अजून उठवायचं होतं. तर मग तिला पहिल्यांदा उठवलं आणि मग तिला पहिल्यांदा तयार केलं, आंघोळ घातली. नंतर तयार होऊन आम्ही परीच्या पप्पांच्या गाडीवरनं निघालो बघा. मग परी बघा कशी बघते सकाळचं बाहेरचं वातावरण. तर मामी घरी गेली तर बघते तर काय, मामीने सगळं पीठ मळायला घेतलेलं होतं, पूर्णपणे त्यांचं चाललं होतं काम. परत त्यांनी पुरण पण केलेलं होतं बघा. आणि आमटी करायची होती ना, तर त्यांनी इळवणी असते ना ती डाळीची, ती पण काढून घेतलेली होती. आणि मला फक्त आता त्याच्यामध्ये पुरणामध्ये वेलची पूड आणि ते असतं ना जायफळ, ते टाकायचं होतं आणि परतून द्यायचं होतं त्यांना फक्त थोडंसं. आणि मग ती पुरण पण त्यांनीच बारीक केलं. मग इकडे बघता तर काय, त्यांनी आमटी पण बाजूला केलेली होती. मग आमटी करून झाल्याच्या नंतर आम्ही मग पोळ्या लाटायला घेतल्या. बोलत कधी स्वयंपाक होतो लगेच कळत पण नाही बघा. त्यांनी पूर्ण पोळी पण त्याच लाटत होत्या, भरून पण तेच करत होत्या. मग आम्ही फक्त पोळी पूर्ण फक्त भाजायचं काम केलं आहे बघा. फक्त मी बोलत कधी पोळ्या व्हायला लागल्या कळायला पण नाही. आणि सगळं परत नंतर मग किचन कट्टा बिट्टा त्यांनी सगळं पुसून घेतलं. नंतर मग आम्ही आमच्यामध्ये मामींना जेव घालायचं होतं. नवमीमध्ये एक सुवासिनी बाई असते ना, तिला जेव घालायचं असतं. मग पहिल्यांदा तिचे पाय पुसतात, हळदी कुंकू आणि पाण्याने धुतात आणि मग त्यांना हळदी कुंकू लावून जेवायला घालतात आमच्यामध्ये. तर मग आता त्यांचे पाय बी धुवून घेतले मी, त्यांना हळदी कुंकू लावला आणि मग त्यांना जेवायला घालायचं होतं. तर त्याच्या आधी त्यांनी पण मम्मीच्या पाया पडून घेतलं बघा. त्या पहिल्यांदा मम्मीच्या, आजीच्या, माझ्या मम्मी आणि आजी आहे का ती, आणि त्यांच्या पाया पडून घेतलं. नंतर दादानी मम्मीला आणि आजीला नैवेद्य दाखवला. मग ते नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर ते जेवल्या. ते काय मी शूट केलं नाही. मग नंतर जाताना पप्पांनी त्यांना साडी घेतलेली. साडी घ्यायची प्रथा असते, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. तसं आमच्यात साडी घेतात आणि मग साडी घालून त्या बसल्या. मग मी त्यांची ओटी भरली व त्यांना गजरा दिला. ओटी पण भरली आम्ही दोघींनी. परीचं बघा मध्ये चालूच असतं बघा, मला करायचं आई, मी पण पाया पडणार. मग तिचं पण चालू होतं. मग त्या त्यांच्या घरी गेल्या, मी माझ्या घरी निघून आली बघा.